बाळ जेव्हा स्वतःच्या स्तनातलं दूध पितं ना तेव्हा 1000 पट आनंद जगात कोणाला होतो? आईला. आणि आयांवर भाषणं करी जाऊ नका. या भाषणानं तर देशाचं वाटोळ झालं. उठपळ भाषण, उठपळ भाषण. आईवर 80% कीर्तनकारांनी आईबापाचं भांडवल केलंय. रोज उठायचं ना आईवर बोलायचं. तिचा आईन तोच बाप, काही दुसरं नाही आहे का? या आईबापांवर भाषणं करायचं आणि व्याख्यानं करायचं बंद करा. महिला मंडळ, तुमच्यावर दोघांनी एवढे उपकार केले की आईनं गरिबी काढली पण मुलगी शिकवली. बापानं बनियन मळालं तर पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर गाठ मारली, पण तुम्हाला मोठंच केलं. आणि सरकारनं तुम्हाला डायरेक्ट राष्ट्रपती पंतप्रधानापर्यंत नेऊन ठेवलं. तुम्हाला दोघांनीच मोठं केलं. फक्त आता तुमचं काय झालंय? सरकार तुमच्या बाजूने आहे, कायदा तुमच्या बाजूने आहे, पुढारी तुमच्या बाजूने आहेत, सरकार तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे तुम्ही एक बोभाटा केला ह्या 2-4 वर्षात. आमच्यावर लय अन्याय होतो, आमच्यावर लय अन्याय होतो. आता खरंच सांगून टाकतो तुम्हाला, अन्यायच नाही. सासूरवास हा शब्द गुरुजीला शिकवाया सुद्धा पुस्तकात राहिला नाही. गुरुजी काय शिकील त्यालाही सासूरवासच आहे. तो गुरुजी काय वांग सासूरवास शिकील त्यालाही सासूरवासच आहे. काल 3 चपात्या नेल ते आणि 4 चालवलं, 1 कोणाला द्यायचे? त्यालाही सासूरवास आहे. सासूरवास नाही तुम्हाला. 15 वर्षापूर्वी महिला मंडळ मुलीचा बाप मुलीला दिवाळीला जर न्यायला आला तर नवरदेवाकडची माणसं त्याला चहा देत नव्हती, पाणी पित नव्हतं. तो मुलीला भेटायचा तर त्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारानं 2 रुपयाची नोट ओली व्हायची आणि मुलीला द्यायचा. आज आम्ही कोटी रुपयाचे बंगले बांधलेत आणि आमच्या बापाचा चहा तुम्ही बंद केलाय तरी आम्ही तक्रार करीना. याच्यातले जेवढे श्रीमंत माणसं बसलेत कीर्तनाला, एकालाही घरी चहा नाहीये सकाळी. लबाड बोलायचं नाही. हे चहा घरी पिते नाही, लय दरिद्री. श्रीमंत माणसं लय हलकट, हे फक्त कडक कपड्यानं झाकून जातात, नाही तर लय भांगार. हे फक्त मोठ्याचं हे बनवून झाकून जातं, नाही तर हे घरी चहा नाही पिती. हे सकाळीच हॉटेल पुढं. आणि चहा काय मोठ्याचा पितात काही, गरीबाचा, सुताराचा, गावंड्याचा, जे इटाराचा जात्यात त्यांचा चहा पिते. अशी दरिद्री बसा त्या खुर्चीवर. आणि मग ते सुतार गावंडी फुगीर राहते. ते 300 रुपये रोजाची माणसं. दादा चहा घ्या द्या. दादा नाव काय त्याचं? दादा चहा घ्या ना द्या ना. आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो, थोरल्या मुलानं आपल्या JCB घेतला का? आला तुला खड्डा घ्यायला घेतला का? का घेतला तुला JCB? दरिद्र्या, तुला चहाला पैसे नाही. अरे ते बिचारा इटाराचा जाते तरी 10 लोकांना चहा पाहिजे. ते ही श्रीमंत माणसं लय भंगार मारा. हे फक्त हाती पैशावाले असल्यामुळं आपण त्यांना काही म्हणत नाही ना, तर त्यांना भेजे बिजे काय हे अडपटायचे. ते फक्त लक्ष्मी त्यांच्या घरात असल्यामुळं आपण म्हणजे हे वांग काय आहे त्यांच्याकडे. आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा, ही आमची शेतकऱ्याची बाई आहे, 3 मुळ्या ऊसाच्या तुडी ती बादलीभर धुणं धुती आणि 10 लिटर म्हशीचं दूध काढी ती. सर्दी होईना तिला, सर्दी थंडी तापत बाजूलाच. सर्दी झाली तर ती लगेच कोरा चहा पितीन, मोकळी झाली. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मणक्यात गॅप, डोळ्याला अंधाऱ्या त्या. अगं तू जगती तरी का आला? जर त्यालाही मोकळं करीना तोही गुंतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन, तूही उलथानं काय करते त्याला? पडलं. आजही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजी त्या. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा. ताटल्या खाता का निवांत जेवा? शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो. आणणारे चहा वजन नाही आहे. गरीबाच्या घरात वजन नाही आहे. आजारी तुम्ही मग बोलायला काय? वजन नाही आहे. अजूनही गरीबाच्या घरात जाऊन पहा, चहा आणणारे. हे श्रीमंत हलकटांचं तसं नाही. खिडकीजवळ जात, अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात दुखत होतं, सांग 2-4.
आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमुष आणि काय ना आज जोडून अरे शेतकऱ्यांच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत या दरिद्र्यांच्या घरात कपाट डोका लागत चहा आहे का अजून 1 वर्षानं या श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा फक्त त्याच्यात आणि मग ही श्रीमंत माणसं घमेंडीत जगात आहे मरती नाही नुसते पडेल खाटाव नुसतं पाहतो पाहुण्यांक पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू मरती नाही आणि मेले तर यांना कावळा शिवत नाही भाषण करणारे कटाळे कावळाची एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मेला भात वाळला 10:30 वाजले भाषण करणारे कटाळे कवर खोटं बोलतील कारण नदीवरच्या दाव्याचं भाषण म्हणजे प्युअर खोटं भाषण अहो कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी येते ना तो येडं सोडून मेला तरी आपण म्हणायचं त्यांचे नामचे जवळचे शब्द होते आता काय करता वाहिला बुद्वी दुःखाची केवळ वाहिला बुद्वी दुःखाची केवळ वाहिला बुद्वी दुःखाची केवळ वाहिला बुद्वी दुःखाची केवळ वगैरे ते भाळा सचिदात वगैरे ते भाळा सचिदात हे मिले आनंद तैसे चिरावे हे मिले आनंद तैसे चिरावे एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मेला कावळाच येईन भाषण करणारे कटाळे कवर खोटं बोलतील प्रवचनकार आहे कटाळा कवर सांगन काय मग एक जण म्हणला इकडे ही नोकरीला कुठं होतं म्हणला तुम्हाला महाराष्ट्र शासनात होता कावळा शिवणार नाही म्हणला 100ची नोट ठेवी म्हणला भात हो ठेवली ना 100ची नोट 50 कावळे गोळा झाले हो. पण कावळ्याने फक्त नोटच नेली 72 तासात राहिला पहा आता काय माहिती मग दादा कोंडकेने फुकाट पहिली 100ची नोट काढली का तेव्हापासूनच काढली एक ही माणसं मरत नाहीत मला गोष्ट नाही सांगायची सरकारनं आणि आईबापाने मुली किती मोठं नेऊन ठेवल्या त्याचं सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण ढोरेबाई त्यांच्या वाढदिवसाला इंदुरीकडचं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर त्या माणसाला 100 वर्ष ब्याव नाही आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात 2रा बांगला होतो ज्यांनी ठेवला असतील त्यांना अनुभव घ्या जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात 2रं दुकान होतंय जर वाढदिवसाला ठेवलं तर माणूस 100 वर्ष जगतोय आणि जर लग्नाला ठेवलं बाकीचा विचार घरी गेल्यावर करा आता ह्या अभिष्ट चिंतनाला माझं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर हा वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे आजचा हा ढोरे हा ढोरे मॅडमचा नाही आहे हा ढोरे मॅडमचा नाही आहे हा जो वाढदिवस आहे हा स्त्री किती मोठी असते हे सगळ्यांना दाखवून देणारा उत्सव आहे हा एकटा एका मॅडमचा आपल्यातली एक मॅडम आहे आणि ह्या वाढदिवसाला एक ध्यानात ठेवतो महिला मंडळ आपल्यातली एक स्त्री किती मोठी होऊ शकते हे त्याचं उदाहरण आहे देव कोण नाही देत नाही काही कोणी उठणं हे नाही माईक तुटस्तवर भाषण करणारी माणसं आहेत
वायरी तुटल्या तरी बोला त्यातच. हो, पण ह्या जगात स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही. नाही 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 नाही. बाकी मरू द्या, तसे कपडे घालाल तुम्ही, तसे कपडे घालाल तुम्ही, दाढी राखाल तशी, पण ते पुन्हा होणे नाही. काय म्हणते तुमचं? नाही नाही नाही. उगाच कोणी उठायचं आणि माय काहीचं काही बराळायचं, त्याला काय किंमत आहे? सचिवानं लिहून द्यायचं आणि यांनी बोलायचं, त्याला काय किंमत? तुम्ही तुमच्या त्या माणसांच्याकडे, तुम्हाला आता आमच्यापेक्षा तुम्ही जाणकार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या व्यासपीठावर कधी तुम्हाला टाचन दिसलं का कागद? खुर्चीवर उठायचं सुरू का? अरे ती ताकदच आतून होती महाराज, आपाप शब्द बाहेर पडायचे, आपाप उभं राहिल्यावर टाळी वाजत होती, तर बोला गप्प बसेपर्यंत टाळी चालत होती. का? त्या वक्तृत्वात ताकद होती. वा, ते काय असं कोणी उठायचं? ते काय 15 ऑगस्टचं भाषण आहे का 4थीच्या पोरांना? इंग्रजांनी देशावर अन्याय केला, तुझ्या इतका नाही केला बघ, त्यांनी केला. हे काय भाषण आहेत? हो, पुन्हा व्यक्ती होईल तशी बोलणारी नाही. ऐका नीट, स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही. आणि विरोधकाला सुद्धा हसायला लावणारं विलासराव देशमुखानंतर भाषण कोणाला जमलं नाही. वा 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 वा. महाराज सत्ताधारी असो नाही तर विरोधक असो, खळखळा असला पाहिजे. त्या भाषणाची लकप होती. तीन दुसऱ्याच्या हृदयाचं छेद घेणारं स्वर्गीय श्री R.R. पाटलानंतर भाषण कोणाला जमलं नाही. नाही नाही. आणि हृदयाला घाम फोडणारं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नंतर भाषण कोणाला जमलं नाही. आणि आज सगळ्यांचं जिरवणारं पवार साहेबांनंतर कोणाला जमलं नाही. नाद खुळा, नाद खुळा. काय तुम्हाला एक वाक्य सांगा महाराज, जे आपले लोक अभ्यास करीत नाही महाराज. ही जी माणसं असतात ना महाराज, नगरसेवक साहेब मॅडमला सांगून ठेवतो, ही जी माणसं असतात ना महाराज, ही इतरांच्या तुलनेत बुद्धीनं 10-10 वर्ष पुढे असतात. काल ज्यांची जयंती होती ते महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ही जी माणसं होती, बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार, ही जी माणसं आहेत ना महाराज, ही आपल्या अभ्यासाच्या 10 वर्ष पुढे आहेत. आपल्या डोक्यात जेव्हा मराठी शाळा येते तेव्हा त्यांच्या डोक्यात इंग्लिश मिडियम येतं, आणि आपल्या डोक्यात एअर खांदायची येतं तेव्हा त्यांच्या डोक्यात ठिबक येते. आपण म्हणतो एअर खांदायला पाहिजे तेव्हा ते म्हणतात ठिबक केली पाहिजे. आपण म्हणतो इंग्लिश मिडियम काढलं पाहिजे तेव्हा ते म्हणते इंजिनिअरिंग काढलं पाहिजे. इतका त्यांचा ना आपल्या बुद्धीचा इतका फरक आहे की नाही. आणि ही 80 वर्षाची जी ताकद आहे ना, सगळ्या तरुण पोरांना सांगतो, ही 80 वर्षाची जी ताकद आहे ना, ही ताकद 18 वर्षाच्या पोराला लाजिते हो. 18 तरुण पोरांनी पवार साहेबांकडून एकच घ्यायचं महाराज, 80 वर्षात त्या माणसाकडे इतका उत्साह आहे. 80 अक्कल बंद होती माणसाची. 80 तुम्ही बुद्धिमान, तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. त्या माणसाकडं वय 80 वर्ष आहे पण चैतन्य 28चं आहे. महाराज कोण प्रवास करतोय? काय बोलायच्या गोष्टी सोप्या आहे का? इथं 2 दिवस आळंदीला आला तर 3 दिवस उठला नाही. तकलीफ झाली. तुम्ही बारीक अभ्यास करा, तुम्ही मी. महाराज कष्ट आहे आणि सभेला फिरणं याच्यामध्ये कष्ट आहे, पण त्या माणसांच्या चेहऱ्यावर कधी माईकवर उभे राहिलो कष्ट जाणवत नाही हो. आपल्या सगळ्या तरुण पोरांनी तो पक्षभिक्षा मरू दे, त्याच्याशी काय आपल्याला घेणं नाही. आपला काय राजकारण हा आपला पिंड नाही. तुम्ही म्हणाले एकाच माणसाचा प्रचार करतो, बावळाट पण आहे हा. मी सगळ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. आपलं असं आहे, सगळ्यांना समान. ते राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सेना आणि भाजप ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही. ती तुमचं तुम्ही झग मारा तिकडे. आपण फक्त व्यक्तीच्या कर्तृत्वाला किंमत देणारा माणूस आहे, त्याच्या पक्षाला नाही. पक्षाला काय घेणं आपल्याला काय करतं? बरं कोणी पक्ष काढला तर काय आमच्या पक्षाची तुलना होत असते का? तुम्ही किती पक्ष काढलं, किती मिटिंग घेतलं, तर आमच्या तुडीची मिटिंग आहे का तुमची? आमची 700 वर्षापूर्वीची मिटिंग आहे, अजून जशी त्या तशी आहे. 700 वर्षापूर्वी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे. मेली माणसं कोणाला ओवी कळली नाही.
आपण वारकरी माणसं आहेत, पण एक आहे मला, ज्याकडं कर्तृत्व आहे ना त्याचा विचारच केला पाहिजे. यावर तुमचं मत काय? तसं जर पाहिलं ना महाराज, तर तरुण मुलाला ह्या माणसांचं 80वा वर्ष स्फूर्ती देते महाराज. देत नाही? आपल्याला असं वाटतं की नाही त्यांचं का पाहिल्यानंतर अरे आपण काहीतरी करायला पाहिजे हो, बोगस काम झालं आपलं. आपण तर 22ला बधीर झालो, 22ला त्यानं तोंड सोडून दिलं का? जिंदगीत इंटरेस्ट नाही राहिला. काय झालं रे? तिने जसा मला धोका दिला ना, उदास झालं आपलं जीवन. आता ती माझी नाही ना, कोणाची नाही. आणि ती मला सोडून कोणाच्या घरात गेली ना, सुखी नाही म्हणा. असे 3 जण म्हणत होते तू चौथा येड्या, 3 मेले तू खैस वशीन खैस. येडपटा पुरीसाठी मरतो का दरिद्र्या? अय भंगरी, ये अडपट नाही तर अय, हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं? अय, हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं? ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केले ना अशी लफडी लुफडी, दरवाजे लावून भांडे कशी द्या रे, दरवाजे लावून भांडे, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करता काय? आणि ह्या जगात प्रेम बिम कोणी करीत नाही, हे डोक्यातून काढून टाका. ह्या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. तिसरा कोण प्रेम करतो? काय ती प्रियशी आली बावळा नाही तुम्ही? कोणत्याही माझ्यासमोर बसलेल्या प्रियकरांनी सांगा रे, तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीने दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल ते 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं, तर हे एक कांडी चूक येते. याला म्हणलं तुला घे, इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही तर इंटरेस्ट का? ती प्रेयशी, माणसाची प्रेयशी जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी.